मी रेशीम उद्योगाकडे वळण्याचं कारण म्हणजे मला वाटतं 2004, 5, 6च्या दरम्यान ह्या ऊसाला 500 रुपये टन अशा पद्धतीने दर मिळत होता। ज्यावेळी 500 रुपये टन ऊसाचा दर मिळत होता त्यावेळी ऊस उत्पादन पीक घेणं आणि उत्पादनाचा खर्च आणि उत्पन्न ह्याच्यात जर बघितलं तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं सुद्धा मला मुश्किल वाटायला लागलं। मग बाबा हे पुरवडत नाही ऊस पीक 15 ते 18 महिन्यानंतर मग ते ऊस जातोय। एवढ्या कालावधी जर शेतकऱ्याला जर उदरनिर्वाह करायचं, मुलामुलींचे शिक्षण, पाणी, लग्न, अर्ज बाकी जर काही करायचं झालं तर शेतकरी कर्जबाजार होण्याचं कारण म्हणजे हेच आहे की घेतलेलं उत्पादन आणि येणारा खर्च ह्याचा ताळमेळ बसत नसल्यामुळं शेतकरी नुकसानच द्यायला लागलाय। हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं आणि ह्याला कुठेतरी पर्यायी पीक काढायला पाहिजे, नगदी पीक असायला पाहिजे, शाश्वत त्याला दर मिळायला पाहिजे, ह्यासाठी कुठेतरी एक वेगळं पीक करायचं या इरादेनं आणि ह्या विषयानं मी कोणतं पीक घ्यायचं हे ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी मला असं समजलं की रेशीम एक पीक घेणं किंवा रेशीम शेती करणं एक चांगल्या पद्धतीचा हा उद्योग आहे।